मी अनिकेत, मी पुण्याच्या एका स्टार्टअपमध्ये काम करतो. सो बेसिकली काही व्हिडिओ बघत असाल की ऑफिसमध्ये काही चालू आहे, कसं चालू आहे किंवा एका स्टार्टअपमध्ये काम करत असताना तुम्हाला कसे प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना टॅकल कसं केलं पाहिजे. सो ह्या गोष्टी सध्या माझ्या आयुष्यात सुरूच आहेत. मी एक नवीन कंपनीसुद्धा सर्चिंग सुरूच आहे. त्या गोष्टी जरी सुरू असल्या तरी बॅकएंडला म्हणजे काही लोकं किती प्लॅन करू शकतात ना तुम्हाला एक्झिस्टन्स करण्यासाठी, तुम्हाला एक्झिट करण्यासाठी. म्हणजे कधी-कधी फील वाटतं की तुम्ही एंट्री करताना कशाला घेता ना? जर तुमचं बजेट कमी आहे, जर तुम्हाला नकोच आहे एखादा डिझायनर, तुम्ही हायरिंग करू नका ना. सो फील पर्सनली मला त्याच गोष्टी वाटतं. कसं होतं काही वेळेला ना काही रिझन्स अशा असतात की एक्झिट करण्याचा प्लॅन तर चालूच असतो, पण मेन त्यांचा टॉपिक येतो की आमचं बजेट नाही आहे. मग हायरिंग करताना तुम्हाला हा विचार आला नाही किंवा एखाद्या पर्सनचं आफ्टर काही दिवसानंतर तुम्ही त्याला म्हणताय की डिझाईन्स आवडत नाहीत, क्रिएटिव्हचं आवडत नाहीत किंवा ह्या गोष्टी होत नाहीत. सो ह्या गोष्टी कुठेतरी पटत नाहीत. ठीक आहे, त्या गोष्टी मला माहीत नाही त्या गोष्टी कधी संपणार आहेत किंवा अशामुळे एखादी कंपनी ग्रो होणार आहे किंवा नाही होणार. सो डिपेंड्स ऑन कंपनीवरती. मला कधी कधी वाटतं की त्यांना कॅनव्हा डिझायनर्स पाहिजे जो 5 मिनटामध्ये 10 मिनटामध्ये एखादी डिझाईन पटकन करून देईल. की त्यांना अपेक्षा तीच असते. त्यांना अपेक्षा अशी नाही की एखादं डिझायनर प्रॉपर टायमिंग घेणं, तू 1 तास घे, 2 तास घे, फक्त तू डिझाईन करू नकोस, फक्त थिंकिंगवरती टाईम घे आणि मग तू डिझाईन. त्यांना तसा नकोच आहे. त्यांना असं हवं आहे की 10 मिनटामध्ये डिझाईन, 5 मिनटामध्ये थिंकिंग आणि दुसऱ्या 5 मिनटामध्ये डिझाईन हे पब्लिश झालं पाहिजे. सॉरी, मी त्या लेवलचा माणूस नाही आहे. मला प्रॉपर लागतं सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला पॅकेजिंग डिझायनिंगमध्ये काम करायचं आहे, मी विचार करणार, सर्चिंग करणार, मार्केटचा स्टडी करणार. सो मी ह्या पॅटर्नचा माणूस आहे. ओके, ह्या गोष्टी असणारच, ह्या जाऊन दे, त्या गोष्टी आयुष्यात चालतच असतात. सो त्याच्यानंतर आज काही नवीन गोष्टीसुद्धा शिकायला भेटल्या की कशा असतात गोष्टी जेव्हा तुम्ही एखाद्या ब्रँडवरती काम करत असता. कसं काम केलं पाहिजे त्याच्यावरती तुम्ही मार्केटचा स्टडी तुमच्यासाठी का महत्त्वाचा असतो. जर माझी एखादी कुकीज ही 200 ग्रॅममध्ये आणि ती बॉक्समध्ये आहे आणि सेम कुकीज एखादा पाऊचमध्ये विकत आहे, म्हणजे एखादा डिफरंट म्हणजे एक्झाम्पल स्टँडी पाऊचमध्ये विकत आहे, तो काय फरक पडतो, कसा फरक पडतो, ह्या काही बेसिक गोष्टी मला स्टार्टअपमध्ये काम करताना खूप अशा गोष्टी शिकायला भेटल्या. सो आय थिंक हे एक स्टार्टअपची जादू आहे, जी जादूचा अनुभव मी आता घेतलेला आहे आणि होप्स एक नवीन स्टार्टअपमध्ये काम करत असताना हा एक्सपिरियन्स मला उपयोगी पडेल आणि लवकरच एक चांगली कंपनी मलासुद्धा भेटेल. सो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.